मनातलं ऐकलं नाही तर शरीर आजाराच्या रूपाने ते सांगायला लागतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील. मनातलं ऐकलं नाही तर शरीर आजारी का पडतं? सायकोसोमॅटिक आजार म्हणजे काय? भावना दाबल्यामुळे कोणते शारीरिक आजार होऊ शकतात? सतत ताण घेतल्याने शरीरावर काय परिणाम होतो? मनातील न बोललेले विचार आजाराच्या रूपाने कसे उमटतात? डोकेदुखी, पोटदुखी आणि ताण यांचा काय संबंध आहे? मानसिक ताणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते का? झोप न लागणे हे मनाच्या अस्वस्थतेचं लक्षण आहे का? मन आणि शरीराचा संबंध काय सांगतो? भावनिक वेदना शरीरात कशा साठतात आणि त्यातून बाहेर कसं पडायचं? तर या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग सुरू करूया. आपल्या भावना, विचार आणि शरीर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. मनात सतत ताण, भीती, राग, अपराधीपणा किंवा दडपलेलं दुःख असेल तर त्याचा परिणाम शरीरावर दिसायला लागतो. मानसशास्त्रात याला सायकोसोमॅटिक प्रभाव म्हणतात. म्हणजे मनातील ताण शरीराच्या लक्षणांमध्ये बदलतो. उदाहरणार्थ, सतत काळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, पोटदुखी, ऍसिडिटी, पाठदुखी किंवा थकवा दिसतो. डॉक्टर तपासणी करतात पण मोठं शारीरिक कारण सापडत नाही. तेव्हा लक्षात येतं की मूळ कारण मानसिक आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असतो पण ते मान्य करत नाही, तेव्हा मेंदू सतत सतर्क अवस्थेत राहतो. शरीरात ताण हार्मोन्स वाढतात. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, स्नायू ताणले जातात, पचन बिघडतं. दीर्घकाळ असं चालू राहिलं तर उच्च रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग, झोपेचे विकार अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक संशोधनांमध्ये आढळलं आहे की भावना दाबून ठेवणाऱ्या लोकांना शारीरिक तक्रारी जास्त असतात. राग व्यक्त न करता आत ठेवणं, दुःखाबद्दल बोलू न शकणं, सतत स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करणं या सवयी शरीरावर परिणाम करतात. मनातलं सत्य आपण स्वतःलाही सांगत नाही, तेव्हा शरीर वेगळ्या मार्गाने ते दाखवायला लागतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सतत नको असलेल्या नोकरीत काम करते आहे. तिला रोज ताण येतो, पण ती म्हणते सगळं ठीक आहे. काही महिन्यांनी तिला तीव्र मायग्रेन सुरू होतो. औषधं घेतली तरी पूर्ण बरी होत नाही. नंतर समजतं की ती आतून असमाधानी आहे, पण बदलाची भीती असल्याने ती स्वतःशी प्रामाणिक नव्हती. जेव्हा ती समुपदेशन घेते, भावना व्यक्त करायला शिकते, तेव्हा शारीरिक त्रास कमी होऊ लागतो. बालपणात शिकलेल्या सवयीही महत्त्वाच्या असतात. काही घरात मुलांना रडू नको, रागवू नको, शांत बस असं सांगितलं जातं. त्यामुळे मुलं भावना दाबायला शिकतात. मोठेपणी तोच पॅटर्न चालू राहतो, पण भावना नाहीशा होत नाही. त्या शरीराच्या भाषेत बोलायला लागतात. ताण आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्यातही संबंध आहे. दीर्घकाळ ताण असेल तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यामुळे सर्दी, ताप, संसर्ग वारंवार होऊ शकतो. काही संशोधनात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांमध्येही मानसिक ताणाचा अप्रत्यक्ष संबंध दिसतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आजाराचं कारण मन आहे, पण मनाची भूमिका नक्कीच असते. झोप न लागणं हेही मनाचं संकेत असू शकतं. दिवसभर आपण व्यस्त असतो, पण रात्री शांततेत मनातील न बोललेले विचार वर येतात. जर आपण त्यांना दिवसभर दुर्लक्ष केलं असेल तर ते झोपेच्या वेळी जागं ठेवतात. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि थकवा वाढतो. कधीकधी शरीर वेदनेच्या रूपाने थांबायला भाग पाडतं. आपण सतत धावत असतो, स्वतःसाठी वेळ देत नाही. मग अचानक पाठदुखी, सर्दी किंवा थकवा येतो आणि आपण बिछाण्यावर पडतो. जणू शरीर म्हणतं आता थांब. हे संकेत वेळेवर ओळखले तर मोठ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. मन आणि शरीर यांचा संबंध मेंदूमधील न्यूरोकेमिकल प्रक्रियांमुळे असतो. भावना निर्माण झाल्यावर मेंदू विशिष्ट रसायनं सोडतो. जर भावना दीर्घकाळ नकारात्मक असतील तर ही रसायनं शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम करतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळणं म्हणजे शारीरिक आरोग्य जपणंही आहे. मग उपाय काय? सर्वात पहिला टप्पा म्हणजे स्वतःला प्रामाणिकपणे विचारणं, मी खरोखर ठीक आहे का? आपल्या भावना ओळखणं शिकणं आवश्यक आहे. राग, दुःख, भीती या भावना चुकीच्या नाहीत, त्या नैसर्गिक आहेत. त्यांना शब्द द्या, लिहून काढा, विश्वासू व्यक्तीशी बोला किंवा समुपदेशकाची मदत घ्या. शरीराकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. वारंवार येणारी डोकेदुखी, पोटदुखी किंवा थकवा हा फक्त शारीरिक प्रश्न आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील ताणतणावही तपासा. कोणत्या गोष्टी मनात अडकल्या आहेत हे शोधा. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, योग यामुळे ताण कमी होतो असं अनेक संशोधनात दिसतं. नियमित व्यायामामुळे मेंदूमध्ये सकारात्मक रसायनं वाढतात. त्यामुळे मन हलकं होतं आणि शरीरावरचा ताण कमी होतो. स्वतःशी संवाद ठेवणं ही एक महत्त्वाची सवय आहे. रोज काही मिनिटं शांत बसून मनात काय चाललं आहे ते ऐका. कधी कधी आपल्याला फक्त मान्यता हवी असते. आपण थकलो आहोत, दुखावलो आहोत किंवा घाबरलो आहोत हे मान्य केलं की शरीरावरचा दबाव कमी होतो.
सर्व आजार मनामुळेच होतात असं म्हणणं चुकीचं आहे. पण मनाकडे दुर्लक्ष केल्यास शरीर किंमत मोजतं हेही तितकंच खरं आहे. मन आणि शरीर वेगळे नाहीत. ते एकमेकांशी सतत संवाद करत असतात. आपण मनाचं ऐकलं, त्याला वेळ दिला, भावना स्वीकारल्या तर शरीराला आजाराच्या रूपाने ओरडावं लागणार नाही. शेवटी इतकंच, मनात जे चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर आपल्याला संकेत देत असतं. त्या संकेतांकडे लक्ष दिलं तर आपण अधिक निरोगी आणि संतुलित आयुष्य जगू शकतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.